हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. त्यामुळे या कार्यक्रमामध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आणि छान छान डिशेस सादर करण्यासाठी आपल्यासोबत आपले शेफ आहेत, आपले आवडते शेफ महेश. महेश, खूप खूप स्वागत आहे तुझं. वेलकम टू द शो. हाय फ्रेंड्स, नमस्कार. बरं, आज आपण काय करणार आहोत? आज आपण करणार आहोत झुकनी फ्रिटर्स. झुकनी फ्रिटर्स. ओके. झुकनी फ्रिटर्स हे इटालियन म्हणजे इटालियनमध्ये बोललं जाते फ्राय. 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 ओके. जसं आपण कसं इकडे असं एखादं पोळं वगैरे करतो त्या टाइप मध्येच ही डिश आहे. बर. पण एक इटालियन डिश आहे. ओके. पण झुकनी fritters. मला एक सांग हां. की तुम्हाला की इंग्लिश व्हेजिटेबल्स हे म्हणजे नेमकं काय? इंग्लिश व्हेजिटेबल्स म्हणजे जसं आईसबर्ग, झुकनी ओके. म्हणा, तसं आपल्याकडे दुधी भोपळा, तसं त्यांच्याकडे झुकनी. ओके. बर. म्हणजे असे व्हरायटीज आहेत. ओके. जसं लोलो रोसो. लोलो रोसो. हा. अच्छा, येलो कॅप्सिकम, रेड कॅप्सिकम, हे सगळं इंग्लिश व्हेजिटेबल्स झाल्या. मग त्या आपण इंट्रोड्यूस करून देऊया थोडंसं. त्याच्यामध्ये आपण काहीतरी जरा व्हरायटी होईल. व्हरायटीज. आता मार्केटमध्ये इंग्लिश व्हेजिटेबल्स म्हटलं की या इझिली अवेलेबल आहेत. बरं. आता झुकनी म्हणा, येलो रेड कॅप्सिकम म्हणा, ही तुम्हाला इझिली अवेलेबल होते, त्याच्यामुळे काही नाहीये. ओके. तर आपण आता सुरुवात करूया. ओके. साहित्य पाहून घेऊया सर्वप्रथम. आपल्याला सगळ्यात पहिले याच्याकडे जे साहित्य लागणार आहे, इम्पॉर्टंट आपलं झुकनी. ओके. झुकनी म्हणजे झुकनी फॅमिली, झुकनीची पण एक फॅमिली आहे. जसं आपलं दुधी भोपळा वगैरे किंवा काकडी म्हणता येईल. नाही, काकडी नाहीये. ओके. याला रॉ खाऊ शकत नाही, याला कुक करणे जरुरी आहे. ओके. त्याच्यामुळे खाऊ शकत नाही. म्हणजे ही गोष्ट अतिशय महत्त्वाची सांगितली महेशने, की याला रॉ खाऊ शकत नाही, जसं तुम्ही काकडी खाता. त्यामुळे ह्याला आपण ट्रीट केल्यानंतरच खाऊ शकतो. ट्रीट केल्यानंतर खाऊ शकतो. ओके. बरोबर आहे. बरं. त्याच्यानंतर ह्याच्याकरता लागणार आपलं नेहमीचं मीठ, काळी मिरी पावडर, लसूण, चीज, मैदा, अंड आणि तेल. बस एवढंच. जास्ती काही नाही. ओके. आपण साहित्य पाहिलं असेल, साहित्य खूप कमी आहे, त्यामुळे मला वाटतं बनवताना खूप सोपं होईल. फक्त महत्त्वाचं असेल ती म्हणजे ही फॅमिली, जसं महेशने सांगितलं. त्यामुळे हे व्यवस्थित ट्रीट करणं खूप गरजेचं आहे. आणि मी एक सांगेन की जरुरी नाहीये की ह्याला आपण या झुकनीनेच बनवू. बरं. आपण का दुधी भोपळा का वापरू शकत नाही? क्या बात आहे. व्हेजिटेबल्स वापरू शकतो. ते तुमच्यावरती डिपेंड आहे की तुम्ही कसं वापरता. ओके. फॅमिली आहे दुधी भोपळ्याची सुद्धा. बरं. म्हणजे याची एक व्हेरायटी आहे, एक सबस्टिट्यूट आपण वापरू शकतो. हे जर नसेल तर आपण दुधी भोपळ्याचा वापर नक्की करू शकतो. तुम्ही ते बनवू शकता वगैरे. हेल्दी, हे पण एक हेल्दी डिश आहे. ओके. त्याच्यामुळे चालू करतो मी. सगळ्यात पहिलं झुकनीला कापून घ्याव्या. त्याला चांगलं वॉश करून घ्यायचं. हो, मी वॉश ऑलरेडी करून घेतलेली आहे. ग्रेटर तुमच्याकडे अवेलेबल असतंच. छोटा ग्रेटर घ्या, मोठा ग्रेटर घ्या, ॲज यू विश. नंतर ग्रेट करून घे छानपैकी. चांगलं छान असं ग्रेट करून घ्या. बघ संधी, आपली झुकणी ऑलमोस्ट ग्रेट झालेली आहे. हे करताना थोडीशी दक्षता घ्यायला हवी. मग या झुकणीमधलं सगळ्यात पहिले इम्पॉर्टंट पाणी काढून घे. बरं. हे बघ संदीप, अशी जाड अशी असं एकदम ड्राय झाली पाहिजे तुझी झुकणी. बरोबर आहे. ओके. मिक्स करूया आपण. बरं, यामध्ये आपण अजून काही ऍड केलेलं नाहीये. नाही, यामध्ये काय अजून ऍड केलेलं नाही. याच्यामध्ये फक्त झुकणी आहे आता. बरं. आता आपण याच्यामध्ये ऍड करू आपण. ओके. याच्यामध्ये ऍड करूया आपण तुझं मीठ, चवीपुरतं मीठ ॲज युजल. चवीनुसार. बरोबर आहे. काळी मिरी पावडर, लसूण. लसूण तुम्हाला जेवढी वाटेल तसं वापरू शकतो. बारीक चिरलेलं लसूण आहे. लसूण आहे. त्याच्यानंतर चीज आहे. चीज डिपेंड करते तुमच्या हेल्थवरती. जर तुम्हाला चीज टाकायचं असेल तुम्ही टाकू शकता, तुम्हाला नाही टाकायचं तर तुम्ही नाही टाकू शकत. डिपेंड करतं तू कसं खातोस किंवा तू कसं वापरतोस. म्हणजे तुमची आवड याच्यावर जास्त अवलंबून आहे. सो प्लीज. त्याच्यानंतर आपण एक अंड घेऊया. ओके. अंड जरा बीट करून घेऊया. यामध्ये आपण अंड टाकणार आहोत. हो, अंड टाकणार आहोत. ओके. आणि जर तुला व्हेज करायची असेल किंवा व्हेज खायची असेल, तुम्ही अंड नाही टाकला तरी सुद्धा चालेल. बरं. प्लीज. पण मग त्यावेळी याचं सबस्टिट्यूट काय असेल? सबस्टिट्यूट मी काय टाकूच नका. हे चांगलं. सबस्टिट्यूट हे आहे की तुम्हाला अंड जर टाकायचं नसेल तर तुम्ही अंड नाही टाकू शकत. पण मी या रेसिपीमध्ये अंड वापरतो. ओके. थोडं अंड.
अंडे जास्ती नाही, अगदी अर्धा अंडा टाकलं तरी चालेल. ओके. आणि याच्यामध्ये आपण टाकू थोडासा मैदा. मैदा. मॅक्झिमम रेसिपीजमध्ये महेश मला तुला विचारायचं आहे, आपण जितके रेसिपीज पाहतो त्यामध्ये मॅक्झिमम रेसिपीजमध्ये आपण थोडासा मैद्याचा वापर जास्त करतो, असं का? मैदा आणि अंडा म्हणजे बोलतात ना की कॉम्बिनेशन आहे, की मैदा आणि अंडा हे बाइंडिंग पर्पज आहे. ओके. म्हणजे ते एखाद्या गोष्टीला बांधतात. ओके. ह्याच्याकरता अंडा आणि मैदा टाकलं जातं. म्हणजे ते कॉम्बिनेशन वर्क जास्त Combination. करतं. आपले केक जे बनतात जेणेकरून तू बघशील की ते अंडे आणि मैद्याचेच असतात. बरोबर. मग ते त्याच्याकडचं ते कारण असं आहे की तू मैदा आणि अंड्याचं टाकलास की त्याला चांगली बाइंडिंग भेटते, चांगली टेस्ट भेटते, सॉफ्टनेस असेल softness किंवा असेल, मॉइस्टनेस हो. असेल. हे त्या मागचं कारण आहे. तर ओके. त्याच्यामुळे अंडा आणि मैदा टाकला जातो. तो सगळं एकदम रेडी ऑलमोस्ट. मगाचा जो ड्रायनेस गेलेला तो आपण आता पाहू शकता, थोडासा ओलावा दिसतोय ओलावा आपल्याला. दिसतोय. कदाचित अंड टाकलं त्यामुळेही असेल. हो. चालू करूया आपण बनवायला. येस. ते थोडंसं तेल वापर केलाय आपण. तेल नॉनस्टिक पॅन आहे त्याच्यामुळे आपल्याला जास्त तेलाची गरज नाहीये. ओके. आणि असंही म्हणजे एरवीही तुम्ही तेलाचा वापर जितका कमी कराल तितकं तुमच्या शरीराला चांगलं. आता आपण छान असे ही म्हणजे खूप टेस्टी आणि खूप तसं बघायला गेलं तर खूप हेल्दी पण आहे. ओके. झुकनीमध्ये वॉटर कंटेंट जास्ती असतं तुमच्या, त्याच्यामुळे झुकनी प्रोटीन्स मिनरल्स तुला नक्कीच भेटतील. म्हणजे पौष्टिक आहे. पौष्टिक आहे. त्यात अंडा आहे. जर लहान पोरांना जर तुम्हाला व्हेजिटेबल्स किंवा भाज्या द्यायच्या असतील तर तुम्ही या रूपात पण देऊ शकता. ते त्यांना थोडंसं वेगळं वाटेल जरा. आणि हे असं बनवलं तरच आवडतं खायला. बरं मला सांग, ही डिश तू पहिली कधी ट्राय केली होतीस सर्वात प्रथम? काय असतं माहिती काय, माझं जे काम आहे ना ते रिसर्च अँड डेव्हलपमेंटचं आहे. ओके. त्याच्यामुळे मी नवीन रिसर्च डेव्हलपमेंट करत असतो. मग त्याच्यामुळे काही ना काही रेसिपीज इनोव्हेटिव्ह होत असतात. ओके. त्याच्यामधलीच ही एक रेसिपी आहे. थोडासा वेळ लागणार आहे महेशाला? हो, थोडा वेळ लागेल कारण टिक्की थोडीशी फ्राय व्हायला पाहिजे. फ्राय व्हायला थोडासा वेळ लागेल, तोपर्यंत थोडीशी वाट बघूया. बघ संदीप, छान असा तुला कलरफुल असा कलर आलाय की नाही? मस्त तांबूस रंग आलेला आहे. ग्रीन गोल्डन कलरफुल. इनफॅक्ट कळत नाही की नेमकं काय आहे. नेमकं काय ते आपली रेसिपी अजून होत आहे. रंग तुम्ही पाहू शकता. थोडासा वेळ अजून लागेल महेश. अजून 1 मिनिट जास्तीत जास्त. फक्त जरा हातनं कुक व्हायला पाहिजे. झुकणीला जास्ती कुक करायची गरज लागत नाही अजिबात. म्हणजे खूप कमी वेळ घेते ती. बरं. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जास्ती वेळ जात नाही. संदीप, आपले झुकणी फ्रिटर्स तयार आहे. छान असा खमंग असा वास येतोय. अगदीच. खरं सांगू मंडळी, खरं तर तुम्ही या सेटवर यायला हवं, कारण खरंच तुम्ही ते अनुभवलं असतं प्रत्यक्ष की किती छान खमंग असा सुवास येतोय. आता आपण फक्त प्लेट करायची आहे. सर्व्हिसिंग करून. दॅट्स इट. ओके. कसा वाटला तुला संदीप कलर? मस्त कलरफुल एकदम डिश. कलरफुल डिश एकदम आणि हेल्दी पण आहे. टेस्ट तू मला सांगशीलच कशी आहे म्हणून. नक्की. बरं, हे सर्व करत असताना याच्याबरोबर आपण काय देतो? याच्याबरोबर तू टोमॅटो केचप दे, ग्रीन चटणी दे, ओके, व्हॉट एव्हर. म्हणजे एक स्नॅक्स टाईप दे, काही दे. पण मग हा स्टार्टर आयटमच म्हटलं जाईल. स्टार्टर आयटम आहे, स्नॅक्स आयटम आहे, ओके, व्हॉट एव्हर. जसं तू सर्व करशील तसं आहे. महेश, तू सांगितलंस की केचप जाऊ शकतं, टोमॅटो सॉस जाऊ शकतो किंवा चटणी. पण चटणी कोणती जाईल याच्यासोबत? मिंट चटणी, ग्रीन चटणी, कोकोनट चटणी. बरं. तू कुठली चटणी बरं खाऊ शकतोस तू. बरं. सध्या मी आता फक्त मिंट चटणी देतोय. ओके. सिंपल मिंट चटणी. काही नाही. ग्रीन चिली, कोरिएंडर, मिंट, गार्लिक ही तुमची चटणी. ग्रीन चटणी. ओके. गार्निशिंग करतोय मी. थोडं सॅलड. गाजराचे बारीक काप आहेत, त्याचा वापर आपण करतोय पुन्हा एकदा गार्निशिंगसाठी.
झुकनी फ्रिटर्स विथ मिंट चटणी कॅरेट सॅलड संदीप तयार आहे. क्या बात आहे. प्रेक्षक तुम्ही पाहिलं असेल अतिशय सोप्या पद्धतीने महेशने आपल्याला करून दाखवलेली डिश. गार्निशिंगसाठी सुद्धा वापर इतका छान केलेला आहे आणि खूप सोप्या पद्धतीने केलेला आहे. तुम्हीही नक्की ट्राय करा आणि आम्हाला सांगा की जुगनी फ्रिटर्स कसे झालेत ते. महेश, या रेसिपीचं नाव काय आहे? या रेसिपीचं नाव आहे मूंग अँड झुकनी कुर्मा. अच्छा, म्हणजे पुन्हा एकदा आपण जुगनीचा वापर करतो. झुकनीचा वापर करणार आहोत. तुम्हाला नक्की आवडेल. आता हे नेमकं कसं करायचं ते महेश आपल्याला पटकन दाखवेल. महेश, पटकन आपण साहित्य बघून घेऊया. म्हणजे कसं माहिती आहे, याच्याकरता लागणारं साहित्य जे आहे सगळ्यात पहिलं आहे मूग दाल, मेन इंग्रेडियंट झुकनी, टोमॅटोज, ऑनियन, ग्रीन पीस, हिरवा वाटाणे, त्याच्यानंतर आपलं अद्रक, लसूण, काळी मिरी पावडर, मीठ, हळद, चिली फ्लेक्स, जिरा पावडर, गरम मसाला. सगळ्यात पहिलं आपलं लागणार आपला ऑनियन, कांदा. आता आपण टोमॅटो बारीक चिरून टोमॅटो घेतो. बारीक चिरून घेतो. थोडं अद्रक. ओके, तू गॅस चालू केलं का संदीप? येस, गॅस इज ऑन. अद्रक छानपैकी असं कापून घे. उभे काप आपण करतोय अद्रकचे, आणि हाताची बारीक चिरायचे. हो. ओके. महेशने मगाशी सांगितलं तशा प्रकारे ज्यावेळी मॅक्झिमम टाइम तुम्ही परदेशी असता तेव्हा खूप साऱ्या लोकांचा हाच प्रॉब्लेम असतो की नेमकं खाण्याचं काय. म्हणजे एखाद दोन ठिकाणी तुम्ही काही बर्गर वगैरे ट्राय कराल, पण विशेषतः तुम्ही खूप दिवस जर बाहेर असाल तर त्यावेळी एक मोठा प्रश्न तुमच्या डोळ्यासमोर येतो, ते म्हणजे जेवणाचं काय. आणि तिथे भारतीय माणसांना खूप मोठा प्रश्न हा पडतो की भारतीय जेवण कुठे मिळेल. आणि अशा वेळेला अशा रेसिपीज खूप उपयुक्त ठरतात. बरोबर महेश? बरोबर. संदीप, मी ऑइल टाकलेलं आहे. ठीक आहे. सगळ्यात पहिलं आपलं, मला एक स्पून देतो प्लीज. सगळ्यात पहिलं आपलं लसूण, बारीक चिरलेली लसूण, अद्रक. तू याच्यामध्ये जिरा वापरू शकतोस, जिरा टाकू शकतोस, व्हॉट एव्हर इफ इट्स पॉसिबल जिरा टाकू शकतोस तू. ओके. मी काही इकडे टाकलेलं नाहीये. मी बॅचलर बोललो त्याच्यामुळे रस्टिक पाहिजे आपल्याला. बरोबर आहे की नाही? बर. त्याच्यामुळे मी रस्टिक कसं बनवतोय, म्हणजे कधीही आपण बनवू शकतो. आता लसूण अद्रक लंडनला जा, युरोपला जा, कुठेही जा, लसूण इझिली अवेलेबल. इझिली अवेलेबल आहे. बरोबर. लंडनला गेलो तेव्हा मला जिरा खूप कमी भेटायचं असं ना, म्हणजे कमी अवेलेबल भेटायचं मला ते. त्याच्यामुळे तुम्ही जिरा. बरं, मग मला सांग, लंडन मध्ये असताना किंवा परदेशी असताना सगळ्यात जास्त इझिली अवेलेबल इन्ग्रेडियंट्स मध्ये तुला काय मिळत होतं? की सोपं अतिशय, कुठेही गेलात स्टोअरमध्ये तर तुम्हाला डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये हे अतिशय इझिली भेटायचं? अंडी. मी लंडनला होतो तेव्हा अंड्यांनी ब्रेड खाऊन जास्ती करून राहायचो, कारण मला जेवण वगैरे बनवायचं, एवढं काम करून परत जेवण वगैरे बनवणे वगैरे हा प्रकार मला कमी होता. त्याच्यामुळे जास्ती करून असेच आयटम असायचे म्हणजे बॅचलर आयटम, अंडा पाव. सगळ्यात बेस्ट, सगळ्यात बेस्ट. पण इथे प्रश्न मात्र असा आहे की जी मंडळी अंडी खात नाही त्यांचं काय? त्यांनी हे बनवावं, त्यांच्याकरताच हे बनवतो ना मी. त्यांच्याकडे नाही, नाही, तुला म्हणतो की तू लंडनला असताना जर व्हेज असतास आणि समजा अंडा नाही भेटत तर दुसरं काय आहे ऑप्शन तुझ्याकडे? दुसरं काय, व्हेज बर्गर वगैरे काहीतरी खाऊन राहावं व्हेज लागलं. बर्गर किंवा फार ते फार फ्रुट्स. फार फ्रुट्स किती. पण फ्रुट्स किती दिवस खाणार? ते पण आहे. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये टाकूया ऑनियन. ओके. मी याच्यामध्ये जास्ती चॉपिंग नाही केली आहे बघा, रस्टिकच असं कापलेलं आहे. तुम्ही फाईन चॉप करून सुद्धा कापू शकता. थोडासा तांबूस रंग यायला हवा. तांबूस रंग. कांदा होतोय तोपर्यंत आपण झुकणी कापून घेऊया. झुकणी हा प्रकार मला खूप आवडतो. म्हणजे हेल्दी आहेच, पण त्याबरोबर म्हणजे त्याची टेस्ट पण मला खूप आवडते. मला स्वतःला पर्सनली खूप आवडते. पण तुम्हाला लास्ट टाइम सांगितल्याप्रमाणे झुकणी तुम्हाला मार्केटमध्ये नाही भेटली तर तुम्ही याच्या बदली दुधी भोपळा सुद्धा वापरू शकता. म्हणजे आपल्याला झुकणीसाठी डिपेंड राहायला नको. पण आता झुकणी सध्या ना इझिली अवेलेबल आहे इंडियामध्ये. ओके. कुठेही भेटते. पण मला असं पाहिल्यानंतर असं वाटतंय की थोडीशी काकडीची फॅमिली असं दिसताना दिसतं. बहुधा असेल नसेल, पण काकडीचा वापर आपण करू शकतो. काकडीचा वापर नाही करू शकतो. नाही, काकडी डिफरंट इंग्रेडियंट्स. काकडी आपण वापरू नाही शकत आहे.
परतून घ्या. तुला माहिती आहे महेश, काही महाराष्ट्राच्या विशेष ठिकाणी म्हणजे साधारणतः कोल्हापूर सारख्या ठिकाणी तुम्हाला असाच एक पदार्थ मिळतो ज्याला वाळका म्हणतात. पण परत त्याला काकडीच्याच घराण्यातला एक प्रकार आहे. अच्छा, फॅमिली ऑफ काकडी, ज्याला वाळका म्हणतात. आणि त्याची खास बात ही आहे की तुम्ही शेतामध्ये लागल्यानंतर असं कच्चही खाऊ शकता आणि अतिशय हेल्दी आहे. दिसण्यामध्ये थोडंसं तसंच दिसतं, पण ही मात्र काकडी किंवा वाळका नाही, हे झुगणी आहे. आणि ह्याला तुला कुक करावं लागतं. ओके, दॅट्स द इम्पॉर्टंट थिंग. त्याच्यामध्ये आता सगळे एक स्पून दे प्लीज. त्याच्यामध्ये आपण सगळे स्पायसेस घालून घेऊया. ओके, थोडं जिरं पावडर, मसाले आपल्या चवीनुसार. जिरं पावडर, थोडासा गरम मसाला इफ यू विश, मिरची पावडर, हळद, चिली फ्लेक्स. स्पायसी जर तुम्हाला जास्ती पाहिजे असेल तर चिली फ्लेक्स, चिली पावडर प्लीज चवीनुसार तुम्ही टाकून घ्यावी. आपलं व्यवस्थित परतून घ्यायचं. हो, पण जास्ती स्पायसी पण शरीराकरता थोडंसं हानिकारक आहे. प्लीज टेक केअर. त्याच्यामुळे त्याला बॅलन्स असणं खूप महत्वाचं आहे. काही काही ठिकाणी महेश इतकं स्पायसी खातात की विचारू नको. डिपेंड करतं तुमच्या हवामानावरती, तुमच्या वातावरणावरती. ते डिपेंड करतं. आपलं आता जे क्लायमेट आहे सध्या त्याच्याप्रमाणे आपण नॉर्मल स्पायसी खाल्लं तर ठीक आहे. जास्त अगदी खूप स्पायसी सुद्धा चांगलं नाहीये. जास्ती स्पायसी थायलंडमध्ये वगैरे खूप खूप जास्ती प्रमाणात स्पायसी खाल्लं जातं. कारण तिकडचं वेदर जे आहे ते कूल आहे, थंड आहे, त्याच्यामुळे ते जास्ती स्पायसी खातं. त्याच्यामध्ये आपण आता थोडंसं ग्रीन पीस मी शिजवून घेतलेले आहेत, ऑलरेडी बॉईल आहे. ओके, हलकसं जर मसाले लागत असतील थोडंसं पाणी टाकून घ्या. म्हणजे तुमचे सगळे मसाले सुटतील. आता आपण झुकणी टाकूया. झुकणीला शिजायला वेळ लागत नाही आणि झुकणी माझ्या मते जास्ती शिजवू नका. ओके, झुकणी एकदम डेलिकेट व्हेजिटेबल्स आहे, त्याच्यामुळे जास्ती शिजवण्याची आपल्याला गरज नाही त्याची. डाळ टाकतोय मी याच्यामध्ये, मूग डाळ. तिला सुद्धा शिजायला जास्ती वेळ लागत नाही. ओके. पण हे कॉम्बिनेशन खूप वेगळं आहे ना. वेगळं आहे. डाळ झुकणी. तुला बोललो ना, जर तुला झुकणी अवेलेबल असेल तर यू कॅन यूज दुधी भोपळा ऑल्सो, यू कॅन यूज पंपकिन ऑल्सो. ओके, पंपकिन आपलं भोपळा वापरू शकतो. डिपेंड करतं. मी एक आपलं बोललो इंट्रोडक्शन म्हणून झुकणी एक कॉम्बिनेशन म्हणून वापरलाय. इंग्लिश इंडियन एकत्र केलंय. ओके. पण तुला असं नाही वाटत की ही डिश खाल्ल्यानंतर लोक पटापट इंग्लिश बोलायला लागतील? मीठ घालून घेऊया थोडंसं. स्टार्टमध्ये सुरुवातीला महेशने सांगितलं होतं की भाजी आणि डाळ हे दोन्ही जर आपल्याला हवं असेल तर या डिशमध्ये आहे. आणि आता ते कसं होतंय ते मात्र आपल्याला पाहायचं आहे. डाळ आपल्याला इथे दिसते, झुकणी सुद्धा आहे. हिरवे वाटाणे त्याचा फ्लेवर एकदम मस्त होईल ना. हो अगदी. हेल्प पण बघायची ना आपल्याला, म्हणजे फक्त बॅचलर असं नाही आहे, त्याच्यावर आपल्याला हेल्प पण बघायची. पण त्याच्याकरता पण ते इम्पॉर्टंट आपल्याला. त्याच्यामुळे ग्रीन पीस वगैरे तुम्ही कॅरेट पण टाकू शकता, गाजर वापरू शकतोस तू. थोडा एक बॉईल देऊया. ऑलमोस्ट वी आर रेडी टू गो. 1-2 मिनिटं लागतील आपल्याला अजून. हो अगदी झटपट रेसिपी आहे अगदी. मित्रांनो,
आपली डिश तयार आहे. काय होतो संदीप, कसं वाटतं तुला? हा हा क्या बात आहे. ओके. मस्त सुवास येतोय. ओहो, ग्रीन पीस, मूग दाल, एव्हरीथिंग इज देअर. हा म्हणजे मगाशी जसं महेश म्हणाला होता ते अगदी बरोबर आहे. डाळ सारखाही आहे आणि भाजी सारखाही आहे. काही आहे. एक्झॅक्टली. आणि मला पूर्ण खात्री आहे खातानाही तितकीच मजा आपण घेणार आहोत. ऑब्विसली थोडं कोरिअंडर टाका. ओके, बारीक चिरलेली कोथिंबीर आपण करूया. कोथिंबीर बारीक चिरून ॲज अ गार्निश. यानंतर अजून काय करणार आहोत आपण? बस दॅट्स इट. झुकनी कुर्मा, बॅचलर ऑफ झुकनी कुर्मा संदीप तयार आहे. क्या बात आहे. रसिको, तुम्ही पाहिलं असेल किती सोप्या पद्धतीने आणि मजेशीर महेशने ही डिश बनवलेली आहे. खूप सोपी डिश आहे. भाजी किंवा डाळ जर तुम्हाला आवडत असेल तर दोन्हीही तुम्हाला एका म्हणजे 2 in 1 डिश अशी आहे. नक्की ट्राय करा आणि आम्हाला नक्की कळवा की तुम्हाला आमचा एपिसोड कसा वाटला ते. आणि आम्ही ज्या रेसिपीज तुम्हाला दाखवतो त्या ट्रायही करा आणि त्याचा आस्वादही घ्या. तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला जरूर आम्हाला कळवा. आणि आमच्या इथे छान छान रेसिपीज दाखवल्याबद्दल थँक्यू सो मच महेश. थँक्यू सो मच. आणि तुम्ही ईट हेल्दी बी हेल्दी.